नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर सकाळची वेळ आहे आणि आता सध्या मला खूप जास्त भूक लागलेली आहे। तर मी आता एक ॲपल खाणार आहे आणि नंतर विचार चालू आहे स्वीट म्हणजे हे करू का, शिरा गोड करू का, उपीट करू तिखट, असा विचार चालू आहे। तर बघूया, तोपर्यंत मी ॲपल खाते, छोटीशी भूक भागते। तर ॲपल ना चांगला धुवून घेता आहे स्वच्छ पाण्यानं। तर बाकी सगळे आपले सकाळचे जे भांडे वगैरे असतात ते सगळे कामं झालेले आहेत माझी। तर फक्त मला आता नाश्त्याला उपीट किंवा काहीतरी बनवावं लागेल। तर मला अशातनं सकाळी उठलं ना खूप लवकर मला भूक लागत आहे। तर पहिल्यांदा तर उठल्या दात वगैरे घासल्यानंतर औषध वगैरे प्यावं लागतात मला उपाशी पोटीचे। नंतर मग थोडंसं ड्रायफ्रूट वगैरे काहीतरी खाते मी। आज खाल्ले होते, सकाळी खाल्ले होते, नंतर एवढे सगळे काम केले, आणखी परत भूक लागली। तर मग आता हे ॲपल आहे ते ॲपल खाते, मस्त ताजं आहे। ॲपल तेवढे महाग झालेले आहेत ना, 350 रुपये किलो आहेत सध्या, सगळेच फळं लय महाग झालेले आहेत। तर ॲपल हे फिनिश करते, नंतर पुन्हा मग उपीट बनवते। तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। आता ना उपीट बनवायचं आहे, त्यासाठी मी जे काय आपल्याला साहित्य लागणार आहे ते मी असं कट करून घेतलेलं आहे। तर आता गरा घेतलेला आहे, थोडासा रवा बी म्हणतात त्याला, हे भाजून घेते चांगला आणि नंतर पुन्हा मग फोडणी देऊन करते। उपीट करायला लागणारं आपल्याला साहित्य घेतलेलं आहे मी, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे बारीक, पुन्हा नंतर कांदा, मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, नंतर गरा भाजून घेतलेला आहे, प्लेटमध्ये काढला आहे। नंतर तेलामध्ये मोहरी टाकली आहे, छान तडतडली की पुन्हा नंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्त्यानंतर लगेच मिरची टाकलेली आहे। तर मिरची नंतर आपल्याला लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे। तर कांदा हे मस्त छान ब्राऊन झाला ना, नंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो पण छान असं तेलामध्ये छान इरगुळू द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला तुम्हाला हळद टाकायची असेल तर तुम्ही हळद टाकू शकता। मी कधी हळद टाकते कधी नाही, माझ्या मनावर असते। तर मी ह्याच्यामध्ये हळद टाकली नाही आणि डायरेक्ट पाणी टाकून मीठ टाकून फोडणी दिलेली आहे। तर पाणी तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता, तुम्हाला जेवढं उपीट हवं आहे तेवढं। मला पातळ त्याची कन्सिस्टन्सी आवडती, म्हणजे जास्त घट्ट आवडत नाही, थोडंसं पातळसर आवडतं तसं। तर मला बनवायचं आहे। तर छान ह्याला उकळी फुटली की मस्तपैकी आपल्याला गरा एका हाताने थोडा थोडा टाकत हलवून घ्यायचा आहे। तर मी तर अशी रेकॉर्डिंग बंद करते, कारण का मला शूट करता येत नाही त्यासाठी। तर पाहू शकता व्हिडिओमध्ये थोडं थोडं टाकून मी छान असं आता हलवून घेत आहे। तर मस्तपैकी उपीट तयार झालेलं आहे, छान शिजू पण दिलेलं आहे। नंतर वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि मस्त छान असं हलवायचं, गॅस बंद करायचं, 2 मिनटं प्लेट झाकायची आणि आपलं उपीट खाण्यासाठी रेडी आहे। तर मी आता उपीट काय करते, खाऊन घेते, माझा मस्तपैकी नाश्ता होईल। तर ना आता आपल्या इथे गरमागरम उपीट तयार झालेलं आहे। तर मी उपीट लगेच खायला घेतलेलं आहे। तर पाहू शकता तुम्ही प्लेटमध्ये, तर मस्तपैकी गरम गरम आहे, वाफा पण दिसत असतील तुम्हाला। तर खाऊन घेते आणि नंतर पुन्हा मग हे ड्युटीवर आल्यानंतर थोडंसं आम्ही फळांचा अल्पाहार घेतला। ह्यांनी चटणी आणि मीठ लावून पेरू खाल्लेला आहे, त्यानंतर मी संत्री खाल्लेली आहे, मीठ न लावता अशीच खाल्लेली आहे। तर पाहू शकता व्हिडिओमध्ये। आणि नंतर पुन्हा मग डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ चालू केलेला आहे। मी झोपली होते, पावसाने एवढी थंडी वाजत आहे त्यासाठी मी जॅकेट घातलेलं आहे। पुन्हा आता इथं दूध टाकलेलं आहे तापवायला, दूध आणि चपाती खायची आहे मला। तर हे पनीरची भाजी खाणार आहे। तर जॅकेट घालण्याचं कारण असं, एवढी जास्त थंडी वाजत आहे ना, खूपच जास्त, कारण इकडं पाऊसच पडायला एवढा 1.5 महिना झालं, ऊन काय भेटलं नाही, 1.5 महिना एवढा जास्त पाऊस पडायला आहे, कंटिन्यू पाऊस। आज तर सकाळपासून एवढा जोरात पाऊस आहे ना, दररोज तरी म्हणजे असं झिमझिम चालू आहे दररोज, थोडी पण उघडं नाही, असंच गेला की असंच यायला आहे पाऊस। पावसानं तेवढं वाटवून टाकलं, त्या पावसामुळे डुकून येईल। तर आजच मला छान बरं वाटू लागलं, आणखी असं वाटायला खोका लागते का काय की उद्याच्याला थोडं थोडं यायला। तर असं मस्तपैकी आता पटकून जेवण करून झोपायचं आहे।
इथं टाकलेलं आहे ऑलरेडी दूध शिजायला. तुमच्या तिकडं आहे का पाऊस? आमच्या इकडे एवढा पाऊस आहे ना, पावसानं वैताग दिलाय. असा ऊन तर 1.5 महिना झालं बघितलं नाही कसलं ती. पावसामुळे एवढी जास्त थंडी वाजत आहे आणि आभाळामुळे डोकं पण दुखत आहे. त्यासाठी 3:30ला मी झोपले होते. 2-2.5 तास झोपले की नंतर उठले आणि चपात्या वगैरे बनवून घेतल्या. तर हे म्हणले बाहेरून म्हणजे पनीरची भाजी खाऊ वाटायली. तर मग त्यांना म्हणलं पनीरची भाजी तुम्हाला आणा आणि मला दूध पुडा आणा, कारण मला पनीरच्या भाजीची किसन बसलेली आहे. मला लय जास्त म्हणजे पनीरची भाजी आवडत होती, पण सध्या तरी मला त्याची किसन बसलेली आहे. तर त्यांनी पनीरची भाजी त्यांना आणली आणि मी आता तूप, दूध आणि चपाती खाणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा.